Welcome students. Today we are learn a next topic, types of reaction, a second type, decomposition reaction. Some given here: practical apparatus, evaporating dish, Bunsen burner, chemical sugar, chemical carbonate, sulfuric acid. Procedure: take some sugar in a evaporating dish and heat it with the help of Bunsen burn. After some time you will see the formation of a burn out black substance. Exactly what must have happened in this activity? आता बघा, एक डिकम्पोजिशन रिॲक्शन समजून घेण्यासाठी आपल्याला एक त्यांनी प्रॅक्टिकल सांगितलेलं आहे किंवा ते प्रात्यक्षिकातून आपल्याला नेमकी लक्षात येईल काय. तर इव्हॅपोरेटिंग डिश घेतली, बुशन बर्न घेतलं आहे, शुगर, कॅल्शियम कार्बोनेट आणि सल्फ्युरिक ॲसिड ह्या सर्व मटेरियल्स घेतलेले आहे. आणि ह्या ठिकाणी पहिलं केलं की साखर जी आहे म्हणजे शुगर जी आहे तिला बर्न केली आणि त्या ठिकाणी काही कालावधीनंतर आफ्टर सम टाईम्स नंतर आपल्याला काय पाहायला भेटतं तर ब्लॅक सबस्टन्स. मग नेमकी काय झालं त्या ठिकाणी? इन दिस ॲक्टिव्हिटी अ सिंगल रिॲक्टंट शुगर इज डिवायडेड इंटू 2 सबस्टन्सेस. दोन वेगवेगळ्या भागांमध्ये त्याचं काय झालेलं आहे, डिवायडेशन्स झालेलं आहे. C12H22O11 ही शुगर आहे, म्हणजे साखरेचा जो काही केमिकल फॉर्म्युला आहे C12H22O11 हे दिसतं आहे. पण ते ह्या शुगरचं काय झालं आहे, त्याला हीट दिल्यामुळे त्या 12 कार्बन अँड 11H2O म्हणजेच त्या ठिकाणी त्या रिॲक्शनचे काय केलेत, 2 प्रॉडक्ट फॉर्म झालेले आहेत. म्हणजे रिॲक्टंट एकच होता जो साखर C12H22O11 आणि त्याचं डिवायडेशन कशात झालं आहे, फक्त कार्बन हा एकच एलिमेंट त्याच्यातून बाहेर पडलेला आहे आणि हा एक कंपाऊंड, वॉटर कंपाऊंड म्हणजे वॉटर मॉलिक्यूल जे आहेत 11 वॉटर मॉलिक्यूल आणि इथे कार्बनचे ॲटम्स 12 आहेत आणि त्या ठिकाणी 11 वॉटर मॉलिक्युल्स त्या ठिकाणी बाहेर पडलेले आहेत, इव्हॉपरेट झालेले आहेत त्या ठिकाणी थोडक्यात. ते बघा, द रिॲक्शन इन विच देअर इज ओनली वन रिॲक्टंट अँड गिव्हन राईज टू 2 or more products इज कॉल्ड ॲज अ डिकम्पोजिशन रिॲक्शन. म्हणजे एक सिंगल रिॲक्टंटपासून 2 वेगवेगळे प्रॉडक्ट तयार होत आहेत त्याला डिकम्पोजिशन म्हणजेच कंपोजिशन म्हणजे जोडणे आणि डिकम्पोजिशन म्हणजेच काय, थोडक्यात विजोड करणे. म्हणजेच त्या ठिकाणी त्याचं काय समान म्हणण्यापेक्षा तुकडे तुकडे करणे, खंडन करणे, अशा पद्धतीची रिॲक्शन. हा जो एक दुसरी या ठिकाणी दाखवली बघा, ॲपरेटस टू टेस्ट ट्यूब त्या ठिकाणी घेतलेली आहे, बेंट ट्यूब घेतलेली, रबर कॉक आहे बर्नर आहे. तर केमिकल द कॅल्शियम कार्बोनेट फ्रेशली प्रिपेअर लाईम वॉटर, कॅल्शियम कार्बोनेट फ्रेशली लाईम वॉटर. द प्रोसिजर, टेक सम कॅल्शियम कार्बोनेट इन अ टेस्ट ट्यूब. हे बघा, एका टेस्ट ट्यूबमध्ये कॅल्शियम कार्बोनेट घेतलेलं दिसतं तुम्हाला या ठिकाणी. फिट अ बेंट ट्यूब टू धिस टेस्ट ट्यूब with the help of rubber cock. Insert the other end of the bent tube in the freshly prepared lime water. Take in the outer test tube. Heat the powdered calcium carbonate in the first test tube strongly. पहिले ह्या ठिकाणी बघा त्याला हीट दिलेलं आहे कॅल्शियम कार्बोनेटला. आता बघा या ठिकाणी कोणत्याही पाण्याचा वापर नाही, फक्त तिला टाईट करून ठेवलं तर रबर कॉक लावला आणि ते दुसऱ्या याच्यामध्ये फ्रेश लाईम वॉटर घेतलेलं आहे दुसऱ्या टेस्ट ट्यूबमध्ये. आणि हे लाईम वॉटर त्या ठिकाणी काय करतं, त्या ठिकाणी त्याला कॅल्शियम कार्बोनेट त्या ठिकाणी जी काही वाफ आहे त्याची त्या ठिकाणी सोडली जाते. द लाईम वॉटर विल बी टर्न मिल्की. हा जो काही आहे ते साधं फ्रेशली होतं म्हणजे पाण्यासारखं दिसत होतं, पण त्याच्यात जसं ते कॅल्शियम कार्बोनेटचे काय झाले गॅस यायला लागला बघा, बबल्स दिसत आहे त्या ठिकाणी. तर बबल्स जसं ते त्या ठिकाणी यायला लागला तर त्या ठिकाणी ते काय झालं, मिल्की कलर झाला, टर्न इन टू द मिल्की कलर. वी सॉ इन द अबव ॲक्टिव्हिटी दॅट द कॅल्शियम कार्बोनेट अंडरगोज द डिकम्पोजिशन रिॲक्शन अँड द कार्बन डायऑक्साईड गॅस फॉर्म टर्न द मिल्की लाईम वॉटर मिल्की. म्हणून ते लाईम वॉटर काय झालं, मिल्की कलर झालेलं आहे, तुम्हाला ते पाहायला भेटतं. The second product of the reaction, the calcium carbonate powder, remain
behind the first test tube. And similarly in the another reaction, hydrogen peroxide naturally undergoes slow decomposition into the water and oxygen. आता बघा CaCO3S म्हणजे कॅल्शियम कार्बोनेट ह्या ठिकाणी त्याला हीट दिली, तर त्या ठिकाणी हीट दिला बघा, हीटसाठी त्यांनी ट्रँगल वापरलेला आहे सिम्बॉल. तसं CaO हा सॉलिड फॉर्म झाला कॅल्शियम ऑक्साईड, आणि कार्बन डायऑक्साईड त्या ठिकाणी बाहेर पडला आहे CO2. तर गॅस आहे म्हणून त्याला अप ॲरो दाखवलेला आहे, हीट दाखवली म्हणून ट्रँगल दाखवलेला आहे. आणि दुसरी हायड्रोजन पेरॉक्साईड H2O2 लिक्विड आहे. त्याला त्या ठिकाणी तो काय होतं, वॉटर मॉलिक्यूल राहतं आणि ऑक्सिजन गॅस त्या ठिकाणून रिमूव्ह होतो. हे दोघंही काय आहेत, डिकम्पोजिशन रिॲक्शन. आता बघा तुम्हाला प्रश्नाचं उत्तर लिहून पाठवायचं आहे. इज इट पॉसिबल टू प्रोड्यूस अ हायड्रोजन बाय द डिकम्पोजिशन ऑफ अ वॉटर बाय मीन्स ऑफ हीट, इलेक्ट्रिसिटी और लाईट. असं होऊ शकतं का? तर ते तुम्हाला याचं उत्तर मिळेल. तुम्ही अभ्यासलेलं आहे ते कशामध्ये, 5th नंबर चॅप्टर इन 9th स्टँडर्ड, त्याच्यामध्ये ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळेल. तुम्ही सगळ्यांनी लिहून पाठवायचं आहे. ठीक आहे. आता बघा पुढे, वी हॅव स्टडी इन द प्रिव्हियस स्टँडर्ड दॅट द वॉटर डिकम्पोजेस इंटू द हायड्रोजन अँड ऑक्सिजन गॅस ऑन पासिंग इलेक्ट्रिक करंट थ्रू द acidulated water. This decomposition take place by means of electrical energy. Therefore, it is called as a electrolysis. त्याचा प्रश्न, त्या प्रश्नाचं हे उत्तर आहे. 2H2O लिक्विड आहे, त्याला इलेक्ट्रिक एनर्जी त्या ठिकाणी पास केली तर काय, 2H2 गॅस, हायड्रोजन गॅस आणि ऑक्सिजन गॅस त्या ठिकाणी काय होत आहेत, डिकम्पोज होत आहेत. द केमिकल रिॲक्शन इन विच 2 or more products आर फॉर्म फ्रॉम अ सिंगल रिॲक्टंट इज कॉल्ड ॲज डिकम्पोजिशन रिॲक्शन. मग ही डेफिनेशन ही लक्षात ठेवायची. डिकम्पोजिशन काय होतं, तर केमिकल रिॲक्शन जे 2 or more products आर फॉर्म बाय सिंगल रिॲक्टंट इज कॉल्ड ॲज अ डिकम्पोजिशन रिॲक्शन्स. Many degradation process take place in the nature surrounding us. The organic waste is decomposed by the microorganism, and as a result manure and biogas are formed. Biogas is a fuel, is used as a fuel. बायोगॅस आपण फ्युएल म्हणून त्याचा वापर करतो, पण त्या ठिकाणी काय डिकम्पोजिशनची क्रिया होत असते. आता बघा पुढचे एक रिॲक्शन्स आपल्याला ठिकाणी पाहिजे, डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. तर वी सॉ इन द बिगिनिंग ऑफ धिस चॅप्टर दॅट ऑन ॲडिंग अ झिंक डस्ट टू ब्लू कलर copper sulfate solution, a colorless solution of a zinc sulfate is a form and heat is generated. See in equation 3 from this reaction. आता बघा ही रिॲक्शन तुम्ही पाहिलेली आहे ह्या चॅप्टरच्या सुरुवातीला जेव्हा रिॲक्शन्स शिकवल्या गेल्या त्याच्या अगोदर काही ते उदाहरणं आहेत, आणि त्या ठिकाणी त्या उदाहरणातलं म्हणजे उदाहरण आहे कॉपर सल्फेट रिॲक्ट विथ झिंक डस्ट. आणि त्या ठिकाणी काय फॉर्म होतं, तर फ्रॉम वी हॅव लर्न दॅट द झिंक 2+ म्हणजेच पॉझिटिव्ह 2 इलेक्ट्रॉन्स आहेत ते काय करणार आहे, तो डोनेट करणार आहे म्हणून ते पॉझिटिव्ह साईन आलं आहे. आर फॉर्म अ झिंक ॲटम टेक प्लेस ऑफ अ कार्बन 2+ मीन्स 2 इलेक्ट्रॉन तो पण डोनेट करतो आहे. त्या ह्या आयन्स इज न कॉपर सल्फेट ह्या सोल्युशनमध्ये कॉपर आयन आणि झिंक डस्टमधलं झिंक आयन्स हे काय त्या करतायत, तर कॉपर ॲटम्स फॉर्म फ्रॉम Cu2 आयन्स कम आउट अँड इट मीन्स दॅट द Zn डिस्प्लेस द Cu फ्रॉम द CuSO4. म्हणजेच काय होणार आहे, त्या ठिकाणी CuSO4 सोबत याच्यासोबत जेव्हा झिंक डस्ट येतं तर हायली रिॲक्टिव्हिटी कॉपर झिंक आर हायली रिॲक्टिव्ह दॅन कॉपर. म्हणजे झिंक इतका हायली रिॲक्टिव्ह आहे की तो काय करतो, कॉपरला रिप्लेस करतो आणि त्या ठिकाणी ZnSO4 हा एक प्रॉडक्ट तयार करतो आणि कॉपर आयन त्या ठिकाणी
बाजूला पडतो. म्हणजेच हे काय होतं त्या ठिकाणी, तर म्हणजे हायली रिॲक्टिव्ह एलिमेंट जो असतो तो लोअर रिॲक्टिव्ह एलिमेंटला काय करतो, डिस्प्लेस करतो. डिस्प्लेस करतो म्हणजेच त्याची जागा त्याला सोडायला लावतो. तर बघा, द रिॲक्शन इन विच the place of ions of a less reactive elements in a compound is taken by another more reactive element by formation of its own ions is called a displacement reaction. We will learn about the reactivity of element in the chapter of metallurgy. आपल्याला ह्याच्याबद्दल जाणून घ्यायचं, रिॲक्टिव्हिटी ऑफ एलिमेंट्स. हे चॅप्टर नंबर 8 आहे त्या मेटलर्जीमध्ये. तर मेटलर्जीमध्ये आपण ते पाहणार आहोत. पण ह्या ठिकाणी आपल्याला ते थोडक्यात तुम्हाला समजून सांगितलं की झिंक हे जे काही डस्ट आहे ते हायली रिॲक्टिव्ह दॅन कॉपर. द एलिमेंट्स iron and lead similar to zinc displace a copper from its compound. म्हणजे झिंक आयनने काय केलं त्या ठिकाणी, कॉपर सल्फेटमधलं कॉपर रिप्लेस केलं आणि त्या ठिकाणी झिंक हे रिॲक्ट झालं कोणासोबत, CuSO सोबत. तर म्हणून झेडेन सल्फेट तयार झालं कॉपर सल्फेटचं, आणि झिंक डस्ट हा रिड्युसिव्ह किंवा प्रेसिपिटेट त्या ठिकाणी राहिलेला आहे. आता बघा, तुम्हाला हे कंप्लीट करायची रिॲक्शन आणि पाठवायची आहे. तर कंप्लीट द फॉलोइंग रिॲक्शन अँड गिव्ह द नेम ऑफ द प्रॉडक्ट. आणि यांच्या प्रॉडक्टचे नाव लिहून पाठवायचे तुम्हाला. हा तुमचा होमवर्क आहे. ही कंप्लीट करायच्या रिॲक्शन, पण बॅलन्स करायचे आहेत रिॲक्शन्स. बॅलन्स कशा करायच्या आपण हे शिकलेलो आहे. लागेल तर बॅलन्स रिॲक्शन्सचा जो व्हिडिओ आहे तो मी तुम्ही एकदा तो पाहून टाकायचा आहे. ठीक आहे. ओके, गुड डे, गुड बाय.